हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीसाठी मराठीची वर्कशीट. ठीक आहे, जर तुमची मुलं इयत्ता पहिलीमध्ये शिकत असतील तर नक्की ही वर्कशीट आय होप त्यांच्यासाठी युजफुल असेल. सो फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे इथे, चित्रे पहा आणि नावे लिहा. मुलांना चित्र बघायचे आणि तिथे नावं लिहायचे आहेत. आता इथे त्यासाठी त्यांना एक आयडिया आली पाहिजे म्हणून आपण इथे नावं ऑलरेडी त्यांना दिलेली आहेत. आता याला खडू म्हणतात. तर मुलं हे लिहू शकतात, घड्याळ, परत कप, घंटा, गवत. ठीक आहे, नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूया याच्यामध्येच. बघा, मुलांना जोडाक्षरे सुद्धा आली पाहिजे म्हणून जोडाक्षरांची प्रॅक्टिस घेणे खूप खूप आवश्यक आहे. इथे काही जोडाक्षरे मी दिलेली आहे, जसं उन्हाळा, भ्रमण, समुद्र, आत्या, असंख्य, मुक्काम. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांना लिहिण्यामध्ये त्रास होतोय तर त्यांना थोडा शब्द तुम्ही देऊ शकता. थोडे शब्द त्यांना रोज प्रॅक्टिससाठी द्या, म्हणजे त्यांचं वाचनसुद्धा व्यवस्थित होणार आणि त्यांचे जोडाक्षरे कानामात्रासुद्धा त्यांना व्यवस्थित करता येईल. नेक्स्ट आहे योग्य जोड्या जुळवा. आता इकडे बघा, एका बाजूला काय दिलेली आहेत आपण बघू शकतो की एका बाजूला नावं दिलेली आहे आणि ते कुठल्या याच्यामध्ये येतात, ज्याला आपण म्हणतो की नागपूर. नागपूर काय आहे? हे शहर आहे. मग मुलं याला काय करू शकतात? अशा पद्धतीने जोड्या जुळवू शकतात. फळा, फळा काय आहे? वस्तू आहे. मोगरा, मोगरा हे फूल आहे. मांजर, मांजर प्राणी आहे. राजेश, मुलगा. गायत्री, मुलगी. तर याला आपण नाम सुद्धा म्हणत असतो. तर हे सुद्धा तुम्ही मुलांना शिकवू शकता. हे सोप्या प्रकारे जर तुम्ही अशी प्रॅक्टिस घेतली तर मुलांना मराठी विषय जरी आवडत नसेल तरी ते त्यांना इंटरेस्टिंग वाटू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.